आज 14 नोव्हेंबर म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन आणि या निमित्तानं आज पुणे शहर काँग्रेस आणि विशेषतः अभय छाजेड यांनी नेहरूंच्या जीवनातील महत्त्वाचे राजकीय क्षण टिपून एक छायाचित्र प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. त्याचं आत्ताच नुकतंच उद्घाटन झालेलं आहे. नुसती ती छायाचित्र जर पाहिली ओळीनं तर स्वातंत्र्यापूर्वीचा आणि स्वातंत्र्यानंतरचा नेहरूजी पंतप्रधान असतानाचा कालखंड आपल्या डोळ्यासमोर सगळा जातो. आणि खऱ्या अर्थानं पंडितजींनी या एका खंडप्राय देशामध्ये ज्याला खूप हजारो वर्षाचा इतिहास आहे, परंतु एक राष्ट्र देश म्हणून त्याची ओळख नव्हती, ती ओळख त्या काळात निर्माण झाली. आणि विशेषतः भारताचं संविधान तयार झाल्यानंतर एक राष्ट्रभावना आणि राष्ट्र म्हणून आपली निर्मिती झाली. आपल्या राज्यघटनेच्या अनुसार आपण राज्य करायला सुरुवात केली आणि लोकशाही रुजवली. बऱ्याच लोकांनी भाकीत केलं होतं की भारतात लोकशाही टिकणार नाही किंवा भारत हा देखील एकसंघ राहणार नाही. पण अनेक भाषा, अनेक जाती, अनेक धर्म, इतकी विविधता असलेला देश हा खरं म्हणजे देश नाहीच आहे, आणि अनेक देश आहेत. आणि त्यामुळं हा एक राहणार नाही आणि हा प्रयोग काही फार यशस्वी होणार नाही असं भाकीत केलं असताना त्याचा खरा पाया घातला तो पंडितजींनी घातला. आणि काँग्रेस पक्षाच्या निर्मितीपासून 1885 पासून जी एक भारत एक राष्ट्र निर्माण करण्याची वाटचाल सुरू झाली होती आणि त्यामध्ये स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये जो काँग्रेस पक्षाचा आणि काँग्रेस पक्षाच्या दिग्गज नेत्यांचा जो वाटा होता, ज्यांनी हातभार लावला होता, त्याच्यामध्ये मला वाटतं सर्वात एक मोठा सिंहाचा वाटा गांधीजींच्या बरोबरच पंडित नेहरूंचा होता. आणि त्यांचे इतके विविध अष्टपैलू असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं की मला वाटतं जगाच्या इतिहासामध्ये जे काही राष्ट्राध्यक्ष किंवा सरकारचे नेते झाले त्यांना काही वेळ मिळत नाही, कारण ते खूप राजकारण हे काही फार पार्ट टाईम काम नाही आहे. तरी पण एक अत्यंत मोठं त्यांनी साहित्य तयार केलं. त्याची 3 पुस्तकं, डिस्कव्हरी ऑफ इंडिया, ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री आणि लेटर्स टू द डॉटर, ती काही अहमदनगरच्या तुरुंगात लिहिली, काही कुठं लिहिली, धावत पडत असताना लिहिली, काही संदर्भ ग्रंथ नसताना लिहिली. ते आजही भारताची व्याख्या करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका ते पार पाडतात. आज एक वाक्यरचना किंवा फ्रेज पॉप्युलर झालेली आहे इंग्रजीमध्ये, ते म्हणजे आयडिया ऑफ इंडिया, की भारत ही काय संकल्पना आहे. परवा दिवशीच काँग्रेस पक्षाच्या वतीनं वर्ध्याला एक विचार शिबिर झालं 3 दिवसाचं. त्यामध्ये मला तिथं निमंत्रित केलं होतं की आयडिया ऑफ इंडिया यावर बोला म्हणून. आणि त्या आयडिया ऑफ इंडिया जी काँग्रेस पक्षानं, जी नेहरूंनी तयार करण्यामध्ये त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा होता, ती आयडिया ऑफ इंडिया आज धोक्यात आलेली आहे का. निश्चितच ती जी संकल्पना, भारताची संकल्पना, ती आयडिया ऑफ इंडिया जी आपल्या पूर्वजांनी किंवा नेहरूजींच्या पिढीनं तयार केली आणि त्यातून आपण गेली 75 वर्ष वाटचाल करतोय स्वातंत्र्यानंतर, तर त्या संकल्पनेला धोका निर्माण झालेला आहे. आणि कुठेतरी जे उदात्त ध्येय घेऊन आपण पुढं निघालो होतो ते आपल्याला पुढं नेता येईल का नाही यातून शंका निर्माण झालेली आहे. म्हणून आज पुन्हा नेहरूंची आठवण करणं, नेहरूंचं साहित्यपणा वाचणं आणि त्यांच्या विचाराचे त्याची आपण आत्मसात करून घेणं आणि चालणं, त्यांच्या पावलावर पाऊल देऊन टाळणं याची फार गरज आहे. अशा प्रकारच्या आज काँग्रेस पक्षानं देखील एक मोठा कार्यक्रम दिलेला आहे. तो एक आंदोलनाचा कार्यक्रम आहे, तोही आज सुरू होतोय. पण त्याचबरोबर या स्वर्णजयंती वर्षामध्ये ज्या ज्या दिग्गजांनी भारताला स्वातंत्र्य देण्यामध्ये बहुमोल भूमिका निभावली त्या सर्वांची आठवण करणं. त्यामध्ये आज आपण पंडितजींची आठवण करतोय त्यांच्या जन्मदिनी.
त्यांना मी या निमित्तानं आदरांजली वाहतो. आपण सर्व एक अतिशय शांतपणे हे प्रदर्शन पुन्हा पाहावं, कारण त्या प्रत्येक छायाचित्रामागे एक इतिहास दडलेला आहे. खूप मोठे मोठे दुर्मिळ चित्र तिथं आहेत आणि त्यातून मग तुम्हाला ती वर्ष, साल, ती घटना, कुठं कार्यक्रम झाला, जागा, हे सगळं लक्षात येईल. पण तरी पण मी आग्रहीची माझी विनंती आहे की ज्यांनी वाचलं नसेल त्यांनी ती नेहरूंची पुस्तकं वाचावीत. ती सर्व भाषांतरित उपलब्ध आहेत, मराठीमध्ये उपलब्ध आहेत. आणि नेहरूंची जी भारताबद्दलची जी संकल्पना होती, त्यांनी आधुनिक भारत निर्माण करण्यामध्ये, म्हणजे मला वाटतं मेकर ऑफ मॉडर्न इंडिया असं जे म्हटलं जातं नेहरूजींना, की जो विज्ञान अधिष्ठित समाज रचनेचा पाया त्यांनी रचला, त्यांनी प्रयोगशाळेचं जाळं विणलं, त्यांनी IIT, IIM सारख्या संकल्पना साकारल्या आणि एक देशाला एक आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केला. विज्ञान युगाला आपल्या देशात आरंभ केला. त्याचं काम खरंच फार मोठं, महान आहे. त्यांच्या प्रत्येक पैलूबरोबर बोलायचं झालं तर खूप मोठं व्याख्यान द्यावं लागेल. आजच मी एका वर्तमानपत्रामध्ये नेहरूंच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल एक लेख लिहिलेला आहे की फक्त एकच वैज्ञानिक पैलू, कारण मी विज्ञान तंत्रज्ञान मंत्री होतो तेव्हा, जेव्हा मी प्रयोगशाळेला वगैरे भेटी देत होतो तेव्हा प्रत्येक वेळेला नेहरूंची पदोपदी तर आठवण द्यायची. विशेषतः CSIR नावाची जी आपली संघटना आहे, काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, ही संस्था पंडितजींनी सुरू केली. तो एक ट्रस्ट आहे, ती सोसायटी आहे. त्या सोसायटीचे पंडितजी स्वतः अध्यक्ष झाले आणि देशातली एकमेव सोसायटी आहे. आपल्याला माहिती आहे, आपण बऱ्याचशा सोसायटी, ट्रस्ट आपल्या गावात करतो, विकास कामं करतो. भारत सरकारचा एकच सोसायटी आहे, ती म्हणजे CSIR, आणि त्या सोसायटीचे अध्यक्ष हे पंडित नेहरू म्हणून स्वतः झाले. आणि आजपर्यंत ती परंपरा चालू आहे की CSIR या सोसायटीचा अध्यक्ष पंतप्रधानच असतो आणि उपाध्यक्ष विज्ञान तंत्रज्ञान मंत्री असतो. मला काही दिवस विज्ञान तंत्रज्ञान मंत्री म्हणून काम करायला मिळालं, तर अजूनही त्यावेळेला मला आवर्जून तिथल्या वैज्ञानिकांनी मिनिट पुस्तकं दाखवली, त्यामध्ये स्वतः पंडितजींनी CSIRचे अध्यक्ष म्हणून स्वाक्षरी केलेली आहे. दरवर्षी मीटिंग होते आणि त्यामध्ये ते हजर असतात. दरवर्षीच्या सायन्स काँग्रेसमध्ये ते दरवर्षी हजर राहतात. 17 वर्ष ते पंतप्रधान राहिले. 17 वर्ष ते 1 जानेवारी ते 5 जानेवारीपर्यंत जी सायन्स काँग्रेस देशात होते विविध ठिकाणी, त्या ठिकाणी आवर्जून ते जात असतात आणि वैज्ञानिकांना संबोधून त्यांना एक नवीन भारत निर्माण करण्याची संकल्पना दिसते. बरंच बोलण्यासारखं आहे, जास्त वेळ आपला घेत नाही. आज फार उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, पण आपण थांबला आणि आमच्याकरता अत्यंत जिव्हाळ्याचा कार्यक्रम आहे. आणि अभयनी मागेही मला वाटतं इंदिराजींचंही छायाचित्र प्रदर्शन केलं होतं, आता पुन्हा राजीव गांधींचं केलं होतं, आता पंडितजींचं केलेलं आहे. चांगला स्तुत्य उपक्रम आहे, त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि थांबतो. सर, हे सगळं तुम्ही स्वातंत्र्यवीरांबद्दल सांगितलं, पण काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना राणावत यांनीच याला प्रश्न उपस्थित करून भीक मागून स्वातंत्र्य मिळालं असं विधान केलेलं होतं. अजूनही त्यांच्या विधानावरती ठाम आहेत. दुसरीकडे आज अभिनेते विक्रम गोखले यांनी देखील त्यांचं समर्थन केलेलं आहे. ज्यावेळेस तिथले स्वातंत्र्यवीर फासावर गेलेले होते त्यावेळेस तत्कालीन जे नेते होते त्यांनी काहीच काम केलं नाही, अशा प्रकारचा आरोपही त्यांनी केलेला आहे. तुम्ही कसं बघताय? आता काय आहे की याचा आम्ही सर्वांनी निषेध या वक्तव्याचा केलेला आहे, परंतु विचार स्वातंत्र्याच्या अंतर्गत काही वाटेल ते बरळायचं याचा काही लोकांना सवय झालेली आहे आणि त्याला राजाश्रय मिळतोय, ही दुर्दैवी बाब आहे. या लोकांना खरंच त्यांनी, मला वाटतं, स्वातंत्र्य लढ्याचा इतिहासाचा त्यांना गंधही नाही आहे. कुणी कुणी काय केलं, किती परिश्रमानं हे स्वातंत्र्य मिळालेलं होतं. आता रक्तरंजित क्रांती झाली, हाच एक आश्चर्यकारक त्याचं महत्त्व आहे. आणि त्याबद्दल असे उद्गार काढणं, हा ज्या लोकांनी बलिदान केलं, आपलं रक्त सांडलं, तुरुंगवास भोगला, लाठ्या खाल्ल्या, त्या सर्व महान स्वातंत्र्य सैनिकाचा हा अपमान आहे. आता त्यांचा हा विषय नाही आहे आणि त्यामुळं मी निषेध तर करतो, पण तो सगळ्यात दुर्दैवी गोष्ट अशी आहे की आता व्यक्ती स्वातंत्र्याखाली आपण काही कोणी बोलू शकतो, परंतु त्याला शासनातून अशा व्यक्तीला गौरवलं जातं, अशा व्यक्तीला अशा प्रकारे वक्तव्य करण्याकरता हे सगळं केलं गेलेलं आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणजे त्यामध्ये खरं जी मानसिकता भारतीय जनता पक्षातर्फे पसरवली जाते आहे, ही फासिस्ट फिलॉसॉफी, हिंदुत्वाची जी फासिस्ट फिलॉसॉफी आहे, हिंदू धर्म आणि हिंदुत्वाबद्दल चर्चा बरीचशी चालू आहे.
राहुलजी पण त्याबद्दल बोललेले आहेत. हिंदुत्व ही पॉलिटिकल फॅसिस्ट फिलॉसॉफी आहे आणि त्या तत्त्वज्ञानावर हे असे काही लोक येऊन आज समाजामध्ये अंतर पाडायचा प्रयत्न करतात. आजपर्यंत कधीही स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वातंत्र्यवीराच्या भूमिकेबद्दल कुणीही अशा प्रकारचे अनादर उद्गार काढले नव्हते. त्यामुळे हे अत्यंत निषेधार्थ आहे, दुर्दैवी आहे आणि यांना प्रोत्साहन कोण देते हे तपासलं पाहिजे. एसटीचा संप सुरू आहे, दृष्टी मिळत नाहीये, त्या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा पण झालेला आहे. मग आता काय प्रयत्न तुमचा? शासनातर्फे प्रयत्न सुरू आहेत, बरेचसे मार्ग तोडगा काढलेला आहे आणि एक या ठिकाणी सांगू इच्छितो की जगात कुठेही सार्वजनिक वाहतूक सेवा ही नफ्यात चालत नाही. त्याला शासनाला मोठ्या प्रमाणात अनुदान द्यावं लागतं. प्रश्न असतो की अनुदान देताना मग लहेरीपणानं दिलं गेलं की आता नाही जाणार, 6 महिने थांबा मग पुढच्या वर्षी देऊ, असं नाही चालणार. तर त्याकरता मला वाटतं एक काहीतरी तोडगा काढला पाहिजे की एसटी कर्मचाऱ्यांना नियमितपणे त्यांचं वेतन मिळेल, कधीही अशा प्रकारे मागं पुढं होणार नाही अशी आपल्याला तरतूद करता येईल. पण त्यामध्ये अनुदान देणं हा महत्त्वाचा भाग अंतर्भूत असलाच पाहिजे. त्याच्याशिवाय ही काही सेवा नफ्यात चालणार नाही. आता जे मुद्दे उपस्थित केले गेले शासनाच्या वतीनं त्यावर योग्य तो मार्ग सामंजस्यपणे तोडगा काढला जाईल. 70 वर्षात जे कोणाला जमलं नाहीये ते नरेंद्र मोदीने करून दाखवलंय. इतर सगळे नेते हे पक्षासाठी काम करतात, परंतु मोदी हे देशासाठी काम करतात असं देखील आज विक्रम गोखले म्हणाले. नाही, आता त्यात कोण बघा, आपल्या देशामध्ये भारताच्या राज्यघटनेनं विचार स्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्याचा दुरुपयोग करायचा किती करायचा मुद्दा आहे. लोक असं बोलायचे तुमच्या भाषेत ते सगळं व्हायचं पण कोणी लक्ष देत नव्हतं. पण आता त्याला राजश्रय नाही मिळत तर लोकही त्या बाजूने नाही, आता राजश्रय मिळतोय असेच लोक बोलत आहेत. तर इतर कोण जर बोललं तर त्याला तुरुंगात टाकलं असतं. आज जी हुकुमशाही चाललेली आहे, जरा कोणी एखादा कार्टुनिस्टने काय एखादं कार्टून काढलं किंवा एखादा स्टँडअप कॉमेडियन जर काहीतरी बोलेल म्हणून त्याला तुरुंगात टाकलं जातं, अशा दहशत आहे. मग या लोकांना ह्याची भीती वाटत नाही कारण राजश्रय आहे ना. अशा लोकांवर काही कारवाई करायला पाहिजे का? कारण नाही बघा, जी काही कारवाई करायची आहे ती कायदेशीर झाली पाहिजे. असं मला वाटतं, वाईट वाटतं, मला चीड आले म्हणून मी काहीतरी कारवाई असं नाही झाला. जर त्यांनी आपल्या देशाचा कायदा मोडला असेल तर निश्चित त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, पण ती सगळ्यांच्या सारखी झाली पाहिजे. सर, त्याचबरोबर सगळीकडे म्हणजे 2-3 ठिकाणी नांदेड झालं, अमरावती झाली, त्या ठिकाणी दंगल हे सगळं घडलेलं आहे आणि विक्रम गोखलेंनी म्हणले आपला देश हे हिरवं कधीही होऊ शकत नाही, हे भगवत राहिलं पाहिजे. आता ही फासिस्ट फिलॉसॉफी पहिल्यापासून सांगतोय की हा आपला देश सेक्युलर आहे. याचा सेक्युलरचा अर्थ असा आहे की या राज्याचा धर्म नाही आहे, धर्म हा व्यक्तींचा आहे. माझा धर्म आहे, अभयचा असेल, रमेशजींचा असेल, पण राज्याचा धर्म होऊ शकत नाही. हे लोक सरकारचा आणि राज्याचा धर्म असा आहे हे करायचा प्रयत्न करत आहेत. हे घटनेला अभिप्रेत नाही आहे. उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा नव्या संसदेचं भूमिपूजन झालं तेव्हा ते यज्ञ वगैरे करून झालं, पंडित सगळे एका धर्माचे बोलवले गेले, असं पूर्वी कधी घडत नव्हतं. पण आता उघडपणे जी फासिस्ट फिलॉसॉफी हिंदुत्वाची जी आहे त्याला हे असं ध्रुवीकरणच करायचं आहे. तो प्रयत्न चाललेला आहे, पद्धतशीरपणे चाललेला. विशेषतः निवडणुका आल्या की त्याला अनेक जोम येतो त्यांना. गेल्या 70 वर्षात काँग्रेस सत्तेवर होती, मग सेक्युलरिझम रुजवण्यात आपण कुठेतरी कम पडले असं नाही वाटत? नाही, असं आहे की बघा, फॅसिझम आता फोपवले जाते, राजश्रय मिळतो, त्यांची विचारसरणी ठीक आहे, मान्य आहे. नाही, ज्या लोकांना आपण निवडून दिलेलं आहे ते लोक फॅसिस्ट विचारसरणीचे आहेत. ज्या वेळेला आम्हाला निवडून दिलं होतं आम्ही कधी फॅसिस्ट विचारसरणीचा प्रयत्न केला नाही. आम्ही सेक्युलरिझम पसरवण्याचा प्रयत्न केला. पण काय होतं की आता या लोकांनी फासिस्ट फिलॉसॉफी पसरवायची, एका विचाराचं राज्य आणायचं, लोकशाही संपवून टाकायची आणि मग कोणाला तरी आयुष्यभर एक हुकुमशाह म्हणून लोकशाही मार्गाने निवडून आलेलं हुकुमशाह तयार करायचं, त्या दृष्टीनं वाटचाल चाललेली आहे. मग हे चित्र बदलवण्यासाठी काँग्रेस कुठेतरी आता आमचे हे प्रयत्न चालले ते त्या दृष्टीने प्रयत्न चाललेत. आम्ही विचाराची लढाई आहे, आम्ही विचारांनाच करणार. एसटी कर्मचाऱ्यांना तुम्ही भेटणार आहे का? शेवटचा प्रश्न, विक्रम गोखलेंना या सरकारवर जास्त विश्वास दिसत नाही कारण त्यांचं परत असं म्हणणं आहे की भाजप आणि शिवसेनेने परत एकत्र येऊनच सत्ता हे केली पाहिजे. आता ते त्यांना मग एखादा राजकीय पक्ष जॉईन करा म्हणावं, एखादं उभं राहा निवडणुकीला, लोकांची मतं घ्या आणि स्वतः काहीतरी मुख्यमंत्री बना, पंतप्रधान करा, त्याला मला आनंद वाटेल. थँक्यू. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे